क्रिश, आपण शिकलो, कम्प्युटर शिकलो. त्याच्यामध्ये आता तुला मॉनिटर विषयी सांगायचंय. मॉनिटरचं काम काय? तो डिस्प्ले दाखवते. डिस्प्ले दाखवते. गुड. नेक्स्ट. उत्कर्ष, सॉरी युगांशु, आपण मॉनिटर मध्ये आपला कम्प्युटर मध्ये 4 गोष्टी शिकल्या. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू. त्यामधलं आपल्याला कीबोर्डचं काम सांगायचंय. टायपिंग करणे. टायपिंग करणे. काय करणे? टायपिंग करणे. व्हेरी गुड. आरुष, आपण माऊसचं काम काय बेटा? ऍक्सेस करणे. माऊसला किती बटन्स असतात? 3. कुठल्या कुठल्या? राईट बटन, लेफ्ट बटन, स्क्रॉल. व्हेरी गुड, वेल डन. नेक्स्ट. सक्षम, आपल्याला सीपीयूचं काय काम आहे? डेटा प्रोसेस करणे. डेटा प्रोसेस करणे. वेल डन. छान. प्रिंटरचं काम काय बेटा? प्रिंट, कोणते डॉक्युमेंट्स प्रिंट करता येते. वेल डन. कृष्णा, स्पीकरचं काम काय बेटा? म्युझिक वाजवणे, ऐकणे. ठीक आहे. वेल डन. एकांश, आपल्याला स्कॅनरचं काम काय करायचं आहे? स्कॅन करणे. काय स्कॅन करणं? डॉक्युमेंट स्कॅन करणं. वेल डन. उत्कर्ष, इंटरनेटचं काम काय बेटा? आपल्याला इंटरनेट प्रोसेस करणे. ओके. सर्फिंग करणे. काय करणे? सर्फिंग करणे. वेल डन. काय करणे? सर्फिंग करणे. ओके. आपल्याला सर, ओके, आपल्याला बुटिंग म्हणजे काय? स्टार्ट करणे, रिस्टार्ट करणे. तिकडे बघायचं. काय करणे? स्टार्ट अँड रिस्टार्ट करणे. काय करणे? स्टार्ट अँड रिस्टार्ट इज कॉल्ड बुटिंग करणे. ठीक आहे. बसा. दीपांशु, आपला कम्प्युटरचा जनक कोण आहे? चार्ल्स. सीपीयू वर किती बटन्स असतात? 2. कुठल्या कुठल्या? स्टार्ट, रिस्टार्ट, स्टार्ट आणि रिस्टार्ट. वेल डन. सांगायचं नाही, मला बोलायचं नाही. रिव्हिजन आहे ना? कम्प्युटरचं जनक कोण आहे? चार्ल्स बॅबेज. काय? चार्ल्स बॅबेज. सरळ स्टार्ट. हा. कम्प्युटरचं जनक कोण आहे? चार्ल्स बॅबेज. काय? चार्ल्स बॅबेज. ओके. चला अंशू, पुन्हा एकदा सांग. कम्प्युटरचं जनक कोण? चार्ल्स बॅबेज. वेल डन. ओके. बुटिंगची वाक्य समजली आता? आता आपल्याला पेंट हा प्रोग्राम कशासाठी केला जातो? पेंट प्रोग्रामचं प्रोसेस सांग. कशी ओपन करायची पेंट? स्टार्ट, विंडो ॲक्सेसरी अँड पेंट. वेल डन. नेक्स्ट. पेंट हा प्रोग्राम कोणत्या डिव्हाइस साठी यूज केला जातो?
यस. माउस हँडलिंग. माउस हँडलिंग काय केलं जातं? माउस हँडलिंग. चला ठीक आहे. Okay. हाँ, चलिए क्रिश. पेन फंक्शन ओपन झाल्याच्या नंतर जो सगळ्यात वरचा बार असतो त्याला काय म्हणतात? टायटल बार. टायटल बार. किती बटन्स असतात त्याच्यावर? 4. कोणत्या कोणत्या? मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज, रिस्टोर. वेल डन. नेक्स्ट युगांशू. टायटल बारचं यूज काय? टायटल बारची यूज काय सांगितलं होतं मी? ज्याला कोणाला येतो? एकांश. आपण ज्या नावाने सेव्ह केलेलं असते तो नाव दिसते. वेल डन. ज्या नावाने सेव्ह केलेलं असते त्या नावाने तो टायटल बार दाखवतो की एकांश माटे या नावाने सेव्ह केलेला आहे. ठीक आहे. वेल डन. नेक्स्ट उत्कर्ष. आपल्याला दुसरं मेनू कुठलं असते? वरचं बार टायटल बार असते बरोबर. आणि दुसरं मेनू बार. किती मेनू बार? बरोबर. मेनू बार वर किती टॅब असतात? 3. कुठल्या कुठल्या? होम, व्ह्यू, फाईल. वेल डन. नेक्स्ट विचारू कृष्णा. व्ह्यू टॅब बरोबर. व्ह्यू टॅब असतो ना. 3 टॅब असतात. फाईल, होम, व्ह्यू. आता व्ह्यू टॅब वर आपल्याला काय असतो? व्ह्यू टॅब मध्ये कुठल्या कुठल्या कमांड्स असतात? 2 कमांड सांगायचे. किती कमांड? 2. तुला 2 सांगायचे, बाकीला 2 अजून विचारू आपण. मॅक्झिमाइज नो. व्ह्यू टॅब. आपण करू शकतो. हा. झूम आउट. झूम आउट. बस. नेक्स्ट अंशु. ओके अंशु. व्ह्यू टॅब मध्ये कोणता टॅब? व्ह्यू टॅब मध्ये आपल्याला अजून काय काय टॅब कमांड्स असतात? झूम आउट. हा. बरोबर. ग्रेड लाईन्स. अजून टायटल बार. रुलर बार. कोणता बार? रूलर बार. अजून स्केल असतो का? ग्रेड लाईन्स असतात. रूलर बार. स्केल. स्टेटस बार. ओके. नेक्स्ट अजून काहीतरी ऑप्शन असते तिथे? अजून असतात. काय काय असते व्ह्यू मध्ये? अजून एकदा आठवण कर. झूम इन, झूम आउट, रूलर बार, स्टेटस बार, ग्रेड लाईन्स अँड फुल स्क्रीन. 100%. अजून काय असतो? 100%. चल नेक्स्ट. ओके गुड. व्हेरी गुड. क्रिश आता तुला फाईल बरोबर ना? कोणता टॅब असतो? फाईल. मेनू बार वर काय असतो? फाईल. ओके. फाईल टॅब मध्ये काय काय असतो? न्यू, ओपन, सेव, सेव ॲज, स्कॅनर, प्रिंटर, सेट द डेस्कटॉप, एक्झिट,
अबाउट पेन अबाउट पेन अँड प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज. ओके, अजून याच्यापेक्षा कोण अजून व्यवस्थित सांगू शकतो? आरुष सांगू शकतो? होय, पूर्ण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप सांगायचं तुला. न्यू हा, न्यू, ओपन सेव्ह, सेव्ह ॲज, अँड प्रिंटर प्रिंट, स्कॅनर स्कॅन, अँड प्रॉपर्टीज, एक्झिट ऑल कलर अबाउट अबाउट पेन, पेन अँड एक्झिट and set the desktop. ठीक आहे. अजून कोण सांगू शकतो? अंशु सांगू शकतो. ओके, वेल डन, छान, पट्टापट्टा सांगा. लाईन से पा, डोका लावायचं, हा, लक्ष द्या त्याच्याकडे. त्या सेव्ह ॲज, स्कॅन, प्रिंटर, स्कॅनर, अबाउट पेन, एक्झिट, प्रॉपर्टीज, सुरुवातीला काय असतो? न्यू, ओपन, सेव्ह ॲज, प्रिंट, स्कॅनर, सेट द डेस्कटॉप, सेंड मेल, अबाउट पेन, प्रॉपर्टीज, एक्झिट. ओके, स्टेप बाय स्टेप. ओके, कळलं? चला नेक्स्ट. छान, छान, समोर ये. नाव छान आहे. ओके, आपलं ती 2 टॅब झालं तर क्लिअर. फाईल आणि व्ह्यू झालं. आपल्याला फाईल पण समजलं, व्ह्यू पण समजलं. आता आपण येऊ आपण होम मध्ये प्रत्येकाने 2 ऍक्टिव्हिटीज सांगायच्या. ठीक आहे, त्याने सांगितलेलं सोडून. ओके, बरोबर ना? ओके, होम मध्ये काय काय असतो? काय कुठल्या टॅब असतात? कमांड्स असतात. 2 सांग त्याच्यातून. एक ज्यातून युजेस केलं सांगा. कट कॉपी. नेक्स्ट 2 सांगायचं होतं सगळ्यांनी. आपण याला क्लोज करून घेऊ म्हणजे आपल्याला. ओके, ठीक आहे. काय असतं अजून? कट कॉपी. आपण काय लिहिलं? आपण कट कॉपी. ओके, कट आणि कॉपी. ओके, अजून टूल्स शेप्स. हा, साईज. ओके, ठीक आहे. नेक्स्ट रिसाइज. कोणता? रिसाइज. यांना सोडू ना. इमेज, कलर. इमेज कुठे असते? कलर असते. अजून आठव. एक्झिट कलर. कस्टम कलर. कोणता कलर? कस्टम कलर. नेक्स्ट. एवढे सारे आहेत. अजून सांगा पटापट. चल सांग. सांगा पटापट. टूल्स. कुठलं टूल सांगलास? सिलेक्ट, पेस्ट. ओके, नेक्स्ट. कट कॉपी पेस्ट झालं. बरोबर, कट कॉपी पेस्ट झालं. सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर रिसाइज सेट करू शकतो. कलर्स आणि कस्टम कलर देऊ शकतो. नेक्स्ट. ब्रश. ओके, ब्रश. इरेजर. व्हेरी गुड, इरेजर. नेक्स्ट. अंशु आठवा लवकर, पटापट आठवा. डोक्यात घ्या काय काय सांगायचं. कलर झालं. पेन्सिल. ओके, पेन्सिल. नेक्स्ट.
पेंट. बरं झालं. नेक्स्ट दीपांशु चालेल. अजून काय राहिलं? मैग्नीफायर. चलिए. पेन्सिल. पेन्सिल. पेन्सिल झाला ना. पेन्सिल झाला, पेंटही झाला. अजून विचार आठव. अजून काहीतरी आहे. काहीतरी लाईन्स आहेत ना. लाईन्स कोणत्या कोणत्या लाईन सांगितलं होतं? कशा दीपांशु? सेव. नाही झाला तो सेव. आपण फाईल त्या विषयी बोलतोय ना. त्रिव. त्रिकोण. शेप्स आहे. शेप झाला ना ऑलरेडी. शेप झाला. अजून अजून आठवा. काय काय राहिलाय? काय राहिलाय आठवा. स्टार्टिंगला काय असते? कट, कॉपी, पेस्ट. शिप. शिप. काय? सेप. शिप. शिफ्ट. कोण सांगू शकते? चला दीपांशु केला आहे. नेक्स्ट अमित. तिघ राहिले. ओके. कर्व लाईन. कर्व लाईन. शेप्स मध्ये कर्व लाईन. नवीन मला कमांड सांगायची. कमांड. ठीक आहे. शेप्स हा एक कमांड झाला. त्याच्यामधून आपण कमांड्स घेऊ शकतो. बरोबर. मेन. अजून काही राहिलं का? कोण सांगतो? हा. इरेजर मोठा आणि लहान कशाने होते? प्लस म्हणजे कंट्रोल प्लस आणि कंट्रोल मायनस. वेल डन. जाय. मिनिमाइज. मिनिमाइज, मैक्सिमाइज, क्लोज एंड रिस्टोर. वो स्टार्ट का बटन है. गलत बताया ना आपने. नेक्स्ट अजून कोण सांगतो? हा आठवा लवकर. जो सांगितलं तो पटापट आठवा. काय राहिलं? तो मोठा करतो आपण. जवळून जवळून पाहतो. मॅग्निफायर. काय? मॅग्निफायर. मेन 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 सांगायचं ना आपल्याला. कलर कशाने भरतो? बाटली. बकेट. बरोबर. बकेट म्हणतात का त्याला? पेन बकेट. बघा आता पहा. काय सांगितलं? बसा. काय काय होतं? कट, कॉपी, पेस्ट सांगितलं. सिलेक्ट मधून गोष्टी सांगितल्या होत्या. ह्या कोणी सांगितलं? रेक्टांगल, फ्री फ्रॉम सिलेक्ट ऑल. रिसाइज सांगितलं. रोटेट नाही सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पेन्सिल सांगितलं. फिल विथ बकेट, टेक्स्ट बॉक्स, कलर, शेप्स, आउटलाईन, फिल, साइज, कलर, हँड. एवढ्या पद्धतीने आपल्याला पेंट विषय सांगायचं होतं. ठीक आहे. अजून एकदा रिव्हिजन घेऊ. आता सगळेजण म्हणून सांगायचं. ओके. ओके. मॉनिटरचं काम काय? ओके. काय दाखवणे? कीबोर्डचं काम काय? ओके. माऊसचं काम काय? कीबोर्डचं काम काय? सॉरी, टायपिंग करणे. सीपीयूचं काम काय? सीपीयूचं काम काय? प्रिंटरचं काम काय? फाईल प्रिंट करणे. डॉक्युमेंट प्रिंट करणे. स्कॅनरचं काम काय? डॉक्युमेंट स्कॅन करणे. ओके. स्पीकरचं काम काय?
ओके, स्पीकर्स मी आपण म्युझिक ऐकणे. ओके, इंटरनेटचं काम काय? इंटरनेटचं काम सर्फिंग करणे. काय करणे? सर्च करणे. ओके ओके. कम्प्युटरचं जनक कोण? कोण आहे? चार्ल्स बर्बेज. बुटिंगची व्याख्या काय? स्टार्ट अँड रिस्टार्ट इज बुटिंग. चालू आणि बंद करण्याच्या प्रोसेसला बुटिंग. कम्प्युटरची डेफिनेशन: कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस which can perform arithmetical and logical units and big calculate machine is called computer. Okay. Okay. पेंट ओपन करायची प्रोसेस काय? ओके, लक्षात राहील. दुसरं, पेनच्या वरच्या बारला काय म्हणतात? काय म्हणतात? किती बटन्स असतात? कुठल्या कुठल्या? ओके. दुसरं बार काय असते? कोणतं बार? किती टॅब असतात त्याच्यात? कुठल्या कुठल्या? फाईल, होम. ओके. फाईल मध्ये काय काय असतात? आरामात सांगा सगळं. फाईल मध्ये काय असते? अबाउट पेज, ओके. व्ह्यू मध्ये काय असते? ओके, वेल डन. होम मध्ये, होम टॅब मध्ये कुठले कुठले कमांड्स असतात? कलर, कस्टम कलर, ब्रशेस, 9 प्रकारचे ब्रशेस, इरेजर, पेन्सिल, फिल विथ कलर, टेक्स्ट बॉक्स, टेक्स्ट, सिलेक्ट मध्ये फ्री फॉर्म सिलेक्ट, रेक्टांगल सिलेक्ट. ठीक आहे. रिसाइज, क्रॉप, रोटेट, कट, कॉपी, पेस्ट. अजून लाईन्स, जाडी करतो आपण. फिल लाईन, आउटलाईन. बरोबर. काय असतो? आउटलाईन. म्हणजे आपल्याला जर होमचं सांगायचं आहे व्यवस्थित, तर आपल्याला कसं, पहिलं महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आठवणीत आहेत. का बरं? कारण आपण त्या गोष्टी करून घेतल्या आणि शिकल्या. ठीक आहे. आपण त्याची प्रॅक्टिस केली आणि त्याचं अनुकरण केलं, तेव्हाच तर लक्षात राहील ना. आता बेस्ट ऑफ दी बेस्ट लक्षात राहील. एवढं जर आपण नुसतं प्रॅक्टिस केलं असतं, हे सांगितलं नसतं, तर रिव्हिजन झालं असतं का? म्हणजे रिव्हिजन होणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जर तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं आहे, तर आपल्याला प्रॅक्टिस 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 करावं लागेल, तेव्हाच तर परफेक्ट होऊ ना आपण. बरोबर. तर आता कळलं एवढं सगळं. आपण बेसिक पासून, बेसिक ऑफ फंडामेंटल, काय बेसिक ऑफ फंडामेंटल पासून ते पेंट पर्यंत ऍक्टिव्हिटीज आपण घेतली आहे. समजलं. आता मी तुम्हाला रिव्हिजन करणार. काय करणार आहोत? रिव्हिजन. कशाची रिव्हिजन? तर आपण बेसिकली फंडामेंटल, बेसिक ऑफ फंडामेंटल म्हणजे कम्प्युटरची तोंड ओळख विषयी सांगितलं होतं, त्याच्याविषयी माहिती. आणि पेनचं पूर्ण रिव्हिजन, जे आता तुम्ही लिहिलं असेल, काही लिहिलं मी बघत होतो, तर तुम्ही त्याच्यात नोट डाऊन करत होते की होम मध्ये काय असते. बरोबर. चला, काय हरकत नाही. आपण बघू आता की आपल्याला किती माहिती आहे. ठीक आहे. तर काय काय करणार आहोत आपण? बेसिक ऑफ फंडामेंटल. ठीक आहे. बेसिक ऑफ फंडामेंटल मध्ये आपण शिकणार होतो मॉनिटर, कीबोर्ड,
माऊस आणि CPU. हे 4 डिव्हाइस आहेत. मोस्ट ऑफ दी 4 डिव्हाइस आहेत. नंतर अजून जे डिव्हाइस आहेत ते कुठले आहेत? स्कॅनर, प्रिंटर आणि स्पीकर्स. आणि मग आपण इंटरनेट युजर्स करायसाठी काय करतो? सर्फिंग. काय करतो? सर्फिंग म्हणजे इंटरनेट. कोणता? इंटरनेट. याला काय म्हणतात? सर्फिंग. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ दी आपल्याला नंतर शिकायचं पेंट. काय शिकायचं आहे? पेंट. त्याच्यानंतर शिकणार बुटिंग. काय? बुटिंग. ठीक आहे. फादर्स ऑफ कम्प्युटर. ठीक आहे. नंतर शिकवणार आहोत आपण कम्प्युटरचं डेफिनेशन. काय शिकणार आहोत? चालू तोच लावून पाठ डबल. ओके. श्रावणी उभी आहे. बॅक ठेवा तिकडे. ओके. बेसिक ऑफ फंडामेंट. काय? बेसिक ऑफ फंडामेंट. असं तिकडे हो सर तुम्ही इकडे मागे सगळं ठेवा. बुक्स ठेवा पटकन. रेकॉर्डिंग सुरू आहे तुमचं. ओके. बेसिक ऑफ फंडामेंटल मध्ये सगळ्यात आधी मॉनिटरचा यूज सांगायचं. हा काय? मॉनिटरचा यूज काय? डिस्प्ले दाखवणे. काय दाखवणे? डिस्प्ले दाखवणे. जवळ पकडायचं. ठीक आहे. नेक्स्ट. मानवी. ओके. मानवी कीबोर्डचं काम काय बेटा? काय करणे? टायपिंग करणे. काय करणे? टायपिंग करणे. वेल डन. नेक्स्ट. कोमल. माऊसचं काम काय? काय करणे? ऍसेस करणे. काय करणे? ऍसेस करणे. हँडलिंग करणे. ठीक आहे. नेक्स्ट. गोरबाई. सीपीयूचं काम काय? डाटा प्रोसेस करणे. वेल डन. काय करणे? डाटा प्रोसेस करणं. नेक्स्ट. आयुषी. स्कॅनरचं काम काय बेटा? काय स्कॅन करणे? डॉक्युमेंट स्कॅन करणे. काय करणे? डॉक्युमेंट स्कॅन करणं. युक्ती. ठीक घे. चला युक्ती. प्रिंटरचं काम काय बेटा? काय करणे? प्रिंट करणे. वेल डन. काय करणे? प्रिंट करणे. काय करणे? प्रिंट करणे. श्रिया. स्पीकरचं काम काय? काय वाजवणे? म्युझिक ऐकणे. म्युझिक वाजवणे. ठीक आहे. श्रावणी मला नाही बोलायचं बेटा. ठीक आहे. मॉनिटरचं काम काय? डिस्प्ले दाखवणे. कीबोर्डचं काम काय? माऊसचं काम? सीपीयूचं काम? डेटा प्रोसेस करणे. स्कॅनरचं काम? डॉक्युमेंट स्कॅन करणं. प्रिंटरचं काम? डॉक्युमेंट प्रिंट काढणे. स्पीकरचं काम? म्युझिक ऐकणं. ठीक आहे. ओके. इंटरनेटचं काम काय? मानवी. इंटरनेटचं काम काय? सर्फिंग करणं. काय करणं? काय करणं? सर्फिंग. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट डाउनलोड करायची आहे, माहिती बघायची आहे, ऑनलाईन काही बुक्स घ्यायचे आहेत, तर आपण कुठून घेतो? इंटरनेटच्या माध्यमातून. ठीक आहे. समजलं? ओके. कळलं? चल. बुटिंग म्हणजेच काय? श्रावणी. बुटिंग म्हणजेच काय? आपण म्हणतो सीपीयूला किती बटन्स आहेत? 2. किती आहेत? 2. एक बटन मोठा आहे, एक बटन लहान आहे. सांगा आता. स्टार्ट अँड रिस्टार्ट. स्टार्ट अँड रिस्टार्ट. इट्स कॉल्ड बुटिंग. चालू आणि बंद करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? बुटिंग. कम्प्युटरचं जनक कोण? चार्ल्स बॅबेज. वेल डन. काय? चार्ल्स बॅबेज. वेल डन. फादर्स ऑफ कम्प्युटर कोण आहे? चार्ल्स बॅबेज आहे. कोण आहे? चार्ल्स बॅबेज. त्याच्यानंतर कम्प्युटरचं डेफिनेशन काय? कम्प्युटरची डेफिनेशन काय आहे? कोमल. हे आवाज. कम्प्युटरचे डेफिनेशन काय? कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच कॅन परफॉर्म अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट अँड वी कॅल्क्युलेट मशीन इज का कम्प्युटर. ओके. कळलं? तर फादर्स ऑफ कम्प्युटर माहित झालं. कम्प्युटरचं डेफिनेशन माहित झालं. ठीक आहे. आता येऊ आपण पेंट. पेंट कसं ओपन करतात? बोलायचं नाही माझा. ठीक आहे. स्टार्ट विंडोज ऍक्सेसरीज पेंट. जो ज्याला विचारेन तोच सांगणार. ठीक आहे. नेक्स्ट. आयुषी. पेंट ओपन झालं. चला पेंट ओपन करू आता. कुठून गेला आपण? स्टार्ट मध्ये गेलं. विंडोज ऍक्सेसरीज मध्ये गेलं. बरोबर ना सर? अँड पेंट. ओके. पेंट वरच्या बारला काय म्हणतात? टायटल बार. उभं होऊन सांगा.
कम्प्युटर पेनच्या वरच्या बारला काय म्हणतात? काय म्हणतात? टायटल बार. किती बटन्स असतात त्याच्यावर? 4. कुठल्या कुठल्या? रिस्टोर, मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर अँड क्लोज असे 4 बटन असतात. 3 दिसतात आणि एक लपलेली असते, तिला हिडन म्हणतात. काय म्हणतात? हिडन. कोणती बटन लपलेली असते? रिस्टोर. कोणती असते? ए. ठीक आहे. पेनच्या वरच्या बारला काय म्हणतात आरुषी? टायटल बार. मिनिमाइज, त्याच्यावर 4 बटन असतात. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर अँड क्लोज. कसं जाईल? मी त्याचा युजर सांगितलं होतं ना सगळं. मिनिमाइज म्हणजे लहान, मॅक्झिमाइज म्हणजे मोठं, रिस्टोर म्हणजे जमा आणि क्लोज म्हणजे बंद. नेक्स्ट आरुषीकडे दे. नेक्स्ट टायटल बारचं काम काय? काय दाखवतो टायटल बार? आपण काहीतरी फाईल सेव्ह केल्यावर काहीतरी दाखवतो ना. टायटल बारचं काम काय? इथे काहीतरी दिसतो ना आपण सेव्ह केल्यावर? नाव दिसतो. कुठल्या नावाने प्रोग्राम सेव्ह आहे हे कोण दाखवतो? टायटल बार. कोण दाखवतो? टायटल बार. टायटल बारचा यूज काय? मग कुठला प्रोग्राम कुठल्या नावाने सेव्ह आहे हे दर्शवण्यासाठी टायटल बारचा यूज केला जातो. त्याच्यावर 4 बटन्स आहेत. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर अँड क्लोज. ठीक आहे. श्रावणी ओके, कळलं ना हे? आता येऊ आपण दुसऱ्या बारवर. दुसरा जो बार असतो त्याला काय म्हणतात श्रावणी? कमांड नाही म्हणत. कमांड्स ज्याच्यातले प्रोग्राम्सला कमांड्स म्हणतात. बरोबर. जो दुसरा बार आहे दिसतो फाईल, होम, व्ह्यू. ह्या काय टॅब आहेत? काय टॅब. आणि हे याच्यातले काय आहेत? कमांड्स आहेत. काय आहेत श्रावणी? हे काय आहेत? कमांड्स आहेत. आणि हे काय टॅब आहेत. या बारला काय म्हणतात? कोणाला माहित आहे? मानवी. मेनू बार. काय म्हणतात? मेनू बार. वरचं बार टायटल बार, दुसरं बार मेनू बार. मेनू बार वर 3 टॅब आहेत. किती टॅब आहेत? फाईल, होम, व्ह्यू. ओके. आता अशी पण ठीक आहे. व्ह्यू टॅब मध्ये काय काय कमांड्स आहेत? अजून 100%. काय काय सांगितलं मानवीनी? झूम, झूम आउट, 100%, रुलर बार, स्टेटस बार, ग्रिड लाईन्स अँड फुल स्क्रीन. वेल डन. वॅनी आपल्या सॉरी आराध्या. ओके, एक कळलं आपल्याला. व्ह्यू झालं. आपण येऊ आता फाईलवर. फाईल टॅब मध्ये काय काय असतात? न्यू, स्कॅनर, फाईल. फाईल मध्ये काय असते? न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, स्कॅन, सेट द डेस्कटॉप, सेंड इन ईमेल, अबाउट पेन, सेट द डेस्कटॉप, प्रॉपर्टीज, एक्झिट. ओके, अबाउट पेन अँड एक्झिट. वेल डन. अजून एकदा पुन्हा सांगा. आता पुन्हा एकदम शांत असं एकदम कॉन्फिडन्सने सांगायचं आता सुरुवातीपासून. ठीक आहे. सांग. न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, स्कॅनर, स्कॅन. सेट द डेस्कटॉप, ओके. अबाउट पेन, ओके. सेंड द ईमेल, सेट द ईमेल, एक्सेप्ट. ओके. मानवी अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. चल तू सांग. न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, सेंड इन ईमेल, सेट द डेस्कटॉप, प्रॉपर्टीज, अबाउट पेन, एक्झिट. ओके. अजून काय राहिलं? सेट द बॅकग्राऊंड. ठीक आहे. म्हणजे न पाहता आपण सांगू शकतो. वेल डन. याला म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. म्हणजे जर आपण तिकडे प्रॅक्टिस करत आहोत तर आपल्याला इकडे पण सांगता आलं पाहिजे. एकदा जर माहिती आपल्या डोक्यात फिट झाली तर ते विसरते का? नाही. आपण नुसतं निवड प्रॅक्टिस केली असती तर काय झालं असतं? विसरून गेलो असतो. पण आपण काय करतो? त्याचं रिव्हिजन करतोय. आपण तिकडे शिकलेली माहिती इकडे जाणून घेतोय आणि तिकडे अजून इम्प्लिमेंट करतोय. अजून पुन्हा रिव्हिजन घेतो. त्याला म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आणि प्रॅक्टिस करता करता आपण परफेक्टनेस येतो. ओके. श्रावणी. ओके, कळलं आता कोणते कोणते टॅब झाले आपले? फाईल झालं, होम झालं, होम झालं नाही. आता होम मधून प्रत्येकाने ठेव, बुक्स ठेव. आता प्रत्येकाने 3 ऍक्टिव्हिटीज सांगायचे. किती किती आहेत ना? बरेचसे आहेत. त्याच्यातून होम टॅब मधून काही कमांड सांगायचे आहेत. त्या 3 कमांड सांगायचे प्रत्येकाला. सांगा. आणि ते रिपीट करणार नाही. अगेन रिपीट करणार नाही. मी आता क्लोज करतोय म्हणजे मी आता व्ह्यू मेनू टॅबवर येतोय म्हणजे आता तुम्हाला दिसणार नाही. चला सांगा.
कुठले पण आहेत टॅब, कुठलेही कमांड्स आहेत ना, कुठले सांगायचं तुम्ही जे युजर्स केलं ना. चला सांगा, मी लिहितो तोपर्यंत. हे व्हिडिओ तुमच्या घरी जाणार आहेत बरं. सेप्स, ओके. सेप्स, अजून सेप्सचा युजर्स करू शकतो पण लाईन्स, कर लाईन, टेक्स्ट बॉक्स, रेक्टँगल वगैरे. हा, सेप्स आले. हे कुठं सेप्स मध्ये आले? दिस काय रिस्टोर असते? नाही नसते, रिस्टोर नसते. एवढं इझी इझी आहे, तुम्ही युजर्स केलंय, पटकन आठवा. पेन कुठं? पेन तर प्रोग्राम झाला. आठवा. आपल्या समोर होम टॅब आला. होम टॅब मधले पटापट तिकडे नाही आहे, बंद केलं मी. एक झाला, एक सांग अजून. हे मॅडम इकडे बसा, तुम्ही इकडे बसा, इथे नजर ठेवायची. जागेवर बसा रे. कोमल सेप्स. श्रावणी, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः ऍक्टिव्हिटीज करायच्या. ठीक आहे. सिलेक्ट, व्हेरी गुड. सिलेक्ट, पेस्ट. काय करू शकतो? पेस्ट. जा, बस. अजून एक सांग. 3 झाला. सेव्ह झाला. सिलेक्ट करू शकतो आपण. सिलेक्ट मधून अजून काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पण सांगायच्या. रोटेट, ओके, वेल डन. रोटेट. युक्ती, युक्ती. अजून काय? पुढे या इकडे. अजून काय काय आपण कमांडचा यूज केलाय? कट, व्हेरी गुड, कट. अजून आहे तिथे आपण अजून एक ऑप्शन. डोका सर्च लावा, सर्च करा. हा काय? अजून काय? कॉपी. कॉपी झाली नाही? बरोबर, बसा. कॉपी, ओके. नेक्स्ट. अजून पेन्सिल, गुड. पेन्सिल. इरेझर, काय? इरेझर. अजून आराध्या? कलर्स, कलर विथ पेन्स. म्हणजे तो बकेट वाला का? हा, फिल विथ कलर म्हणतात. काय म्हणतात त्याला? फिल कलर. फिल विथ कलर. हा, अजून डिलीट. यस, डिलीट करू शकतो अजून. डिलीट. अजून एक आठवा अजून पटापट. तुमच्या समोर स्क्रीन आहे का? नाही आता, रीडची आहे. 3D पेंट, व्हेरी गुड, गुड. आरशी, 3D पेंट. आउटलाईन, व्हेरी गुड. आउटलाईन, आउटलाईन. अजून सेव्ह झालं. सेव्ह झालं. अजून आठवा. अजून आहेत ऑप्शन, आहेत ना? किती झालं? फक्त सेव्ह झालं, सिलेक्ट झाला, पेस्ट झाला, रोटेट झाला, कट, कॉपी झाला, पेन्सिल झाली, इरेजर झाला, फिल विथ कलर झाला, डिलीट, 3D पेंट झाला आणि आउटलाईन झाला. अजून आहे. चला श्रावणी. पेंट, पेंट, पेंट. पेंट तर आहे, ऑटो पेंट नाही. पेंट नाही आहे ना तिथे. पेंट कुठे आहे? 3D पेंट झाला ना आपला. अजून आहे, आठवा. काऊन? काय झालं? क्रॉप, क्रॉप. हे का कीबोर्ड काऊन चेंज करतात मॅडम? ब्रशेस, ब्रश. 9 प्रकारचे ब्रशेस, बरोबर ना कोमल? अजून काही ऍक्टिव्हिटीज राहिल्या? 3D झालं. 3D झाला. एक्झिट नसते. एक्झिट, एक्झिट असतो का? नाही. पेन्सिल, इरेजर 3च सांगितले दोन. तो एक असतो ना झूम, मॅग्निफायर. काय असतो? मॅग्निफायर. साईज, व्हेरी गुड. काय असतो? साईज. आपण साईज सेट करतो. रिसाईज म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिसाईज. काय म्हणतात त्याला? रिसाईज. अजून आठवा लवकर पटपट. आठवला की पटकन सांगा, मी सर सांगतो पटकन. आठवा. इकडे इकडे बघ, इकडे नाही करू. सांगा.
झाली का? काय काय विसरलं का? 3D पेंट आहे सर, कलर कोणी सांगितलं नाही? सांगितलं का कलर? 2 प्रकारचे कलर्स आहेत ना. हे फिल विथ कलर म्हणजे बकेट झाले ना. कलर अँड कस्टम कलर. कोणता? कस्टम कलर आहे ना. एडिट कलर म्हणतात त्याला. इथे जाऊन आपण सेट करतो ना कलर. ओके. कलर्स, साइज, आउटलाइन, फिल, शेड्स, ब्रशेस, मॅग्निफायर. हा कोणीच सांगितलं नाही. आहे मॅग्निफायर? कलर पिकर, ब्रशेस, सॉरी इरेजर, पेन्सिल, फिल विथ कलर, टेक्स्ट बॉक्स. हा सांगितलं का? नाही सांगितलं. काय? टेक्स्ट बॉक्स. काय? टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट आहे. क्रॉप सांगितलं, रिसाइज, रोटेट, सिलेक्ट. सिलेक्ट मध्ये डिलीट सांगितलं. फ्री फ्रॉम सिलेक्ट, रेक्टँगल्स, डिलीट. ट्रान्सपरंटचा यूज केलं तुम्ही? मग सांगितलं नाही. कट, कॉपी, पेस्ट. अशा पद्धतीचं आपलं काय होतं? तर आपलं 2 गोष्टी कंप्लीट केल्या आपण. बेसिक ऑफ फंडामेंटल, बेसिक ऑफ फंडामेंटल आणि पेड. आता आपण एकदा पुन्हा रिव्हिजन घेणार आहोत सगळ्यांचं. ओके, मी ऑलमोस्ट सांगतोय. ओके. मॉनिटरचं काम काय? सगळे मिळून सांगा. मॉनिटरचं काम काय? डिस्प्ले दाखवणे. कीबोर्डचं काम काय? माऊसचं काम काय? सीपीयूचं काम. ओके. त्याच्यानंतर प्रिंटरचं काम काय? डॉक्युमेंट प्रिंट करणे. स्कॅनरचं काम काय? स्कॅन करणे. डॉक्युमेंटचं काम स्कॅन करणे. स्पीकरचं काम? म्युझिक वाजवणे. इंटरनेटचं काम काय? सर्फिंग करणे. काय करणे? विसरले लवकरच. मॉनिटरचं काम डिस्प्ले दाखवणे. कीबोर्डचं काम टायपिंग करणे. माऊसचं काम ऍक्सेस करणं. सीपीयूचं काम डेटा प्रोसेस करणं. प्रिंटरचं काम प्रिंट, डॉक्युमेंट प्रिंट करणे. स्कॅनरचं काम डॉक्युमेंट स्कॅन करणं. स्पीकरचं काम म्युझिक वाजवणं. इंटरनेटचं काम सर्फिंग करणं. कम्प्युटरचं जण कोण? चार्ल्स बॅबेज. स्टार्ट अँड रिस्टार्ट इज कॉल्ड बूटिंग. चालू आणि बंद करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? बूटिंग. Computer definition: computer is the electronic device which can perform arithmetical and logical union and we calculate machine. It's called computer. Okay. त्याच्यानंतर पेन कसं स्टार्ट होतो? स्टार्ट, विंडोज accessories and पेन. ओके. पेनच्या वरच्या बारला काय म्हणतात? टायटल बार. किती बटन्स असतात? 4. कोणत्या कोणत्या? ओके. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर अँड क्लोज. टायटल बारचं काम काय? कुठल्या नावाने प्रोग्राम सेव्ह आहे ते दर्शवण्यासाठी टायटल बारचं यूज होतो. दुसरं बार आहे मेनू बार. काय? मेनू बार. मेनू मध्ये किती टॅब आहेत? 3. कुठल्या कुठल्या? फाईल, होम, व्ह्यू. ओके. त्याच्यानंतर व्ह्यू टॅब मध्ये कुठल्या कुठल्या कमांड्स आहेत? झूम इन, झूम आउट, 100%, रुलर बार, ग्रिड लाइन्स, स्टेटस बार, हंड्रेड्स अँड फुल स्क्रीन. ओके. फाईल मध्ये काय काय आहे? न्यू, ओपन, स्कॅन, सेट द डेस्कटॉप, सेंड इन ईमेल, अबाउट पेज, प्रॉपर्टीज, एक्झिट. होम मध्ये काय काय आहेत? आता लक्षात राहील ना? इरेजर, पेन्सिल, फिल विथ कलर, टेक्स्ट, कट, कॉपी, पेस्ट, क्रॉप, ब्रशेस, आउटलाइन, फिल, कलर, एडिट कलर, 3D पेंट, सिलेक्ट, फ्री फ्रॉम सिलेक्ट, ट्रान्सपरंट, रेक्टँगल सिलेक्ट, डिलीट, रिसाइज, रोटेट, क्रॉप. बरोबर. लाइन्स, ब्रशेस 9 प्रकारचे, शेप्स. ओके. एवढं आहेत ना? तर आपल्याला मी पाहिलो का आता? कसं बघितलं? फेड झालेलं आहे. आपण बुक्स पकडलो का? नाही. साइन करून घ्या जायच्या आधी. ठीक आहे. ओके. कळलं? म्हणजे कुठल्याही गोष्टी समजा आपल्याला करायचं तर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक मॅन. जर आपल्याला परफेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आज आपण अजून पुन्हा आता नेक्स्ट प्रोग्राम करणार आहोत. त्याचं नाव आहे नोटपॅड. काय? नोटपॅड. ठीक आहे.
एवढं समजलं? रिव्हिजन झालं. उद्यापासून आपल्याला नोटपॅड हा प्रोग्राम स्टार्टअप करायचा आहे. ओके, नोटपॅड प्रोग्राम कसं स्टार्ट करायचं? स्टार्ट. ठीक आहे, पुन्हा आपलं विंडोज ऍक्सेसरीज अँड नोटपॅड. ठीक आहे, कोणी 3D पेंट काढा, कोणी नोटपॅड काढा. ओके, 3D पेंट आलं. न्यू झालं. आता त्याच्यात आपल्याला काय बनवायचं आहे? टेक्स्ट आहे तुमच्याकडे, 3D शेप्स आहे, 2D शेप्स. बघा, याला आपण या बॉक्सला कसंही करू शकतो. बघा, करू शकतो. म्हणजे आपल्याला कसं पाहिजे, इथे नाव पाहिजे, इथे नाव पाहिजे, इथे नाव पाहिजे, आपण करू शकतो. ठीक आहे, टेक्स्ट. ठीक आहे, कॅनवा आहे. मेनू तुम्हाला न्यू घ्यायचं असेल, छान छान ऍक्टिव्हिटीज करून बघायची याच्यात. ब्रशेस. ठीक आहे, न्यू घ्यायचं असेल तर फाईल मध्ये जायचं, न्यू पेज. ठीक आहे, 200. ठीक आहे, पेन्सिल्स अंडो करायचं असेल अंडो करू शकतो आपण. हिस्ट्री आला, म्हणजे आपण डायरेक्ट इंटरनेटवरून जर केलं तो पण आपण याच्यात करू शकतो. स्टिकर लावू शकता तुम्ही. 3D शेप्स. ठीक आहे, 2D शेप्स, स्टिकर्स. कॅनवा क्रीम, मॅजिक हे करून बघायचं होतं. ठीक आहे, बघा त्यांनी दाखवतं कसं सेट करायचं तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, क्रॉप करू शकतो याला जेवढं पाहिजे तेवढं. ठीक आहे, ठीक. तुम्ही बुक चेक केलं?